इच्छितो की अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? अंधश्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीला कोणताही पुरावा नाही त्याच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्याच्याप्रमाणे स्वतःच्या जीवनातल्या कृती निर्धारित करणं. इतकं सोपं आहे ते. पण मग पुरावा तपासण्याची आपल्याला सवय नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपली जी गोष्ट आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे असं वाटत असतं. पण आपण विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक वेळी आपण पुरावा गृहीत धरतो असं नाही, नाही. विश्वासाला जर तुम्ही पुरावा गृहीत धरला नाही तर मग आपण असं म्हणू की त्याला विश्वास हा शब्द वापरणं बरोबर नाही. म्हणजे आपण असं करा की मी जर असं म्हटलं की माझ्या घड्याळावर माझी श्रद्धा आहे की ते मला अचूक वेळ दाखवेल, या विजेच्या दिव्यावर माझी श्रद्धा आहे की तो मला प्रकाश देईल, तर तुम्ही असं म्हणाल की अहो हे वाक्य बरोबर नाही. तुमची कितीही विजेच्या दिव्यावर श्रद्धा असली आणि जर इथला हॉलचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जर इथं जनरेटरची सोय नसली तर तो मला देणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे सिद्ध झालेला असतो त्याला आपण विश्वास म्हणतो, आणि ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे मूर्खपणाचा असतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. म्हणजे देवावरची माणसांची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे का? देवावरची माणसांची जी श्रद्धा आहे ती या देशातल्या घटनेने त्यांना दिलेल्या बिलीफ सिस्टीमचा भाग आहे. पण तो देव चमत्कार करतो ही निश्चितपणे अंधश्रद्धा आहे. तो देव नवसाला पावतो ही गोष्ट निश्चितपणे अंधश्रद्धा आहे. पण माझ्या मनाला एखाद्या गोष्टीने आधार वाटत असेल तर तो मी घेणं ही जी उपासना पद्धती आहे हा या देशातल्या घटनेने त्याला धर्मस्वातंत्र्याने दिलेला भाग आहे. बरं, पण आपण घटनेचं बाजूला ठेवू. तुम्ही नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देवावरची श्रद्धा ही अंधश्रद्धा मानता की श्रद्धा मानता? हा प्रश्न तर मला महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी सतत विचारला जातो आणि मी त्यांना असा नेहमी प्रतिप्रश्न विचारतो जो आत्ता तुम्हालाही विचारतो की लोक असं म्हणतात की देव मानता की नाही, एका शब्दात बोला, होय तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. मी त्यांना असं म्हणतो की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही. याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही, याचं कारण असं की तुमचा प्रश्न अपुरा आहे, कारण त्याच्यामध्ये देव या शब्दाची व्याख्या केलेली नाही. तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा की मी लगेच उत्तर देतो. तुम्ही जर असं म्हणला की माझा देव हा नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन ते मला अमान्य आहे. तुम्ही जर म्हणला की माझा देव हा गाडगेबाबांच्या सारखा आहे आणि तो जे का रंजले गांजले ते असं म्हणी जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असा आहे, तर मी असं म्हणेन की त्याच्याशी माझं काही हे नाही. पण मग तुमच्या या मुद्द्याला धरून मी एक प्रश्न विचारायचा की आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाबा आणि बुवांचं पेव फुटलेलं आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच फुटलेलं आहे. त्यातले बरेच बाबा आणि बुवा आपण काहीच चमत्कार करत नाही असं सांगून ज्या त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांच्या बाबतीत असं काहीतरी करतात की भक्तांना मात्र वाटतं की हे बाबा काहीतरी चमत्कार करत आहेत. आता तिथे प्रश्न असा आहे की बाबा सांगतात की मी चमत्कार करत नाही, माझा चमत्कारावर विश्वास नाही, चमत्कार खोटे आहेत, चमत्कार करणारे खोटे आहेत. भक्त लाखो संख्येने त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की बाबा चमत्कार करतात, पण बाबा नम्र आहेत म्हणून ते म्हणतात की ते चमत्कार करत नाहीत. मग हा पेच कसा सोडवणार? नाही, एक आहे की पेच आपल्याला दोन बाजूने सोडवता येतो. पहिली गोष्ट अशी की जे चमत्कार करतात त्यांच्याबद्दल तर अगदी सोपं आहे की जे चमत्कार करतात ते करतात का करत नाहीत हे सरळपणे आपल्याला तपासता येतं. आणि जर तो बाबा असं म्हणत असेल की मी चमत्कार करत नाही तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही की तो चमत्कार करतो म्हणून. प्रश्न जो तुमचा भाग आहे ज्याच्यावर आत्ता माझं एक पुस्तक येते बुवाबाजीवर 200-250 पानाचं, की जे बाबा स्वतः असं म्हणतात की मी चमत्कार करत नाही आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात की बाबा चमत्कार करत नाहीत, तरी फार मोठ्या संख्येने तुम्ही म्हणला तसे लोक त्यांच्याकडे जातात. हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते असं म्हणतील की आम्हाला आनंद वाटतो. त्यांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कसला आनंद वाटतो, ते असं म्हणतील की आम्हाला समाधान वाटतं. त्यांना तुम्ही असं विचारलं की समाधान वाटतं म्हणजे काय, ते असं म्हणतील की याच्यामुळे आमचं आध्यात्मिक कल्याण होतं. मग तुम्ही जर असं विचारलं की त्या बाबांच्याकडे जाऊन तुमचं आध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय, तर मग ते पुढं हसून उलट प्रश्न आपल्यालाच असं विचारतात की याचा पुरावा मागायचा नसतो. तुम्ही पुरावा मागता का की आई वडिलांच्यावर तुमचा श्रद्धा असते त्याचा पुरावा मागता, गुरुनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता, आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत तुम्हाला कळलाय का त्याचा पुरावा मागता. बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे
की पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्याच्यामध्ये गृहीत धरत असतात. आणि या ठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरुवात होती, जो अंधश्रद्धेमधला सगळ्यात घातक भाग आहे. पण भारतीय विशेष करून हिंदू अध्यात्म शास्त्राचा जो मुख्य भाग आहे एक, तो आहे भक्तियोग. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पुरावा न वागता श्रद्धा ठेवण्याला मोठा बळ दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर ह्या भक्तियोगाच्या संकल्पनेला जर काही मोठ्या संख्येने त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील, इतर धर्मावर आपण येऊच, पण त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील, तर त्याच्यावर तुम्ही काय उत्तर देता? नाही, त्याच्यावरचं माझं उत्तर अगदी सोपं आहे की भक्तियोगाला मानणारे लोक हे एखाद्या बाबाच्याकडे जातात. एका कॉलेजमध्ये भाषण देताना मला एक बाई असं म्हणाल्या की सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास देवाच्या समोर हात जोडून बसते आणि मला खूप खूप बरं वाटतं, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का? मी म्हटलं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. मला सकाळी योगासनं केल्यावर बरं वाटतं, तुम्हाला सकाळी फिरायला गेल्यावर बरं वाटतं, आणखी कुणाला सकाळी गाणं म्हटल्यानंतर बरं वाटतं, तुम्हाला हात जोडल्यानंतर बरं वाटतं. हा एक भाग. पण जर या देशाच्या भक्ती परंपरेमध्ये हे असेल तर मग या देशाच्या घटनेमध्ये जाणीवपूर्वक काय घातलंय तेही बघायला पाहिजे. या देशाच्या घटनेमध्ये जसे नागरिकांचे हक्क घातले तसे आवर्जून घटना दुरुस्ती करून नागरिकांची कर्तव्य घातली. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य असं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड ह्युमॅनिझम. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी म्हणजे शोधक बुद्धी, ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद. याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे. नंबर एक. नंबर दोन, जे नवं शैक्षणिक धोरण 1987 साली या देशात आलं, त्या शैक्षणिक धोरणामधला महत्त्वाचा गाभा घटक वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये जे मूल्य शिक्षण युतीने चालू केलं, युती सरकारने या सरकारने चालू ठेवलं आहे, त्या मूल्य शिक्षणातलं एक महत्त्वाचं मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे या देशामध्ये एका बाजूला एक परंपरेने भक्तिभावाची कल्पना आहे आणि या देशामध्ये दुसऱ्या बाजूला घटना, शैक्षणिक धोरण, मूल्य शिक्षण याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. म्हणून तर आमची चळवळ गरजेची आहे आणि अवघड आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी घटना दिली या देशाला त्यावेळी असं म्हणले होते की मी या देशाला घटना देतोय, पण आजपासून हा देश एका अंतर्विरोधात प्रवेश करतोय. की मी पुस्तकाच्या पानावर समता लिहिली आहे, वास्तवात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे. तसं या देशाच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन लिहिला आहे आणि या देशाच्या परंपरेमध्ये भक्तिभावाने पाया पडणं लिहिलंय. पण याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की असंही म्हणणारे लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उपासक आहेत की विज्ञान हे सुद्धा सर्व गोष्टींचे पुरावे देत नाही आणि तेही अपुरं आहे आणि तेही अयशस्वी ठरतं. आपण उत्तराकडे येऊ त्याच्या अगोदर स्वागत असो दाभोळकर साहेब. हां, तर तुम्ही जे मला म्हणाला की नाही की विज्ञान सगळ्या गोष्टींचा पुरावा देत नाही, तर लक्षात घ्या याचं कारणच असं आहे की आता वैज्ञानिक दृष्टिकोन हे घटनेमध्ये मूल्य असून देखील तुम्ही हा प्रश्न विचारता. याचा अर्थ मला माफ करा, पण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्याचा मूलभूत मूल्यात्मक आशय माहीत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्यात्मक आशय असा आहे की विज्ञानाचं एक महत्त्वाचं मूल्य नम्रता हे आहे. मला सगळं कळलेलं आहे, मला आता कळायचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही, मला कसलाही प्रश्न विचारू नका, सर्व प्रश्नांची उत्तरं मला माहीत आहेत, मी जी उत्तरं देतो तेच तुम्ही माना, हा सतत सगळ्या धर्मांनी केलेला दावा आहे. विज्ञान असं म्हणतं आज मला एवढं कळलेलं आहे, याच्यापेक्षा वेगळा पुरावा जर उद्या पुढं आला तर मी तो वेगळा पुरावा मानेन. विज्ञान कधीही अंतिम सत्याची भाषा करत नाही, विज्ञान सत्याच्या सातत्याची भाषा करतं.